अक्षरशः स्किन जळल्यासारखी निघाली होती. म्हणजे डॉक्टरांना दाखवलं तर ते असे किंचाळतील अशी स्किन झाली होती. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही सनस्क्रीन नाही लावलं तर तुमची स्किन 5-10 वर्षांनी लवकर एजिंग दाखवू शकते. तुम्ही लवकर म्हातारे दिसू शकता. तुम्हाला लवकर रिंकल्स येऊ शकतात. नमस्कार, माझं नाव निशा आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. आज आपण सनस्क्रीन बद्दल SPF, UVA, UVB हे सगळं बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही सगळे सनस्क्रीन वापरत असाल, पण तुम्हाला सनस्क्रीन मधले SPF 30, 50, 60 हे काय आहे हे समजतच नसेल. सूर्यापासून 3 प्रकारच्या रेज येतात: अल्ट्राव्हायोलेट A, अल्ट्राव्हायोलेट B, अल्ट्राव्हायोलेट C. अल्ट्राव्हायोलेट A जे आहे जास्त आपल्या स्किनसाठी हानिकारक आहे. अल्ट्राव्हायोलेट B जे आहे ते कमी जास्त, आणि C जे आहे ते जास्त हार्मफुल आहे आपल्या स्किनसाठी. पण अल्ट्राव्हायोलेट C ते आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही बिकॉज ऑफ ओझनच्या लेअरमुळे. सो तुम्हाला समजत असेल ओझन किती इम्पॉर्टंट आहे. अल्ट्राव्हायोलेट A जी आहे ही सगळ्यात जास्त हार्मफुल किंवा सगळ्यात जास्त डेंजर का म्हटलं गेलेलं आहे, कारण ही स्किनच्या डीप लेअरमध्ये जाते. पिगमेंटेशन, रिंकल्स, स्पॉट्स हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत स्किनचे, हे सगळे अल्ट्राव्हायोलेट ए मुळे होतात. अल्ट्राव्हायोलेट बी जे आहे ते स्किनच्या डीप लेअरमध्ये जात नाही. ती स्किनचा जो सरफेस आहे तिथली स्किन ती डॅमेज करते, ती आतमध्ये जात नाही. सो अल्ट्राव्हायोलेट बी मुळे आपल्याला टॅनिंग होतं, सनबर्न होतं. त्यामुळे अल्ट्राव्हायोलेट बी ला सनबर्न म्हटलेलं आहे आणि अल्ट्राव्हायोलेट ए ला एजिंग म्हटलेलं आहे. SPF म्हणजे काय? सन प्रोटेक्शन फॅक्टर. म्हणजे नावातच आहे की ती क्रीम किंवा ते लोशन सूर्यापासून तुम्हाला किती प्रोटेक्शन देणार आहे त्याचा फॅक्टर ते सांगतं. आता SPF 30 आणि SPF 50 जर असेल तर उदाहरण सांगते मी. SPF 30 97% हेल्प करतं सन प्रोटेक्शन पासून. SPF 50 जे आहे ते 98% प्रोटेक्शन करतं. म्हणजे इतका फरक नाहीये, पण हे जे फॅक्टर्स आहेत SPF 30, 50, 60 हे सगळे जस्ट तुम्हाला समजून घेण्यासाठी आहेत. SPF 30 जी आहे कमी प्रमाणात प्रोटेक्शन करते, 50 आहे जास्त प्रमाणात करते, 60 आहे त्याहून जास्त प्रमाणात करते. सो मला वाटते तुम्हाला क्लिअर झालं असेल मला काय म्हणायचं. सो सगळ्यात सनस्क्रीन अल्ट्राव्हायोलेट ए प्रोटेक्शन देत नाही. अल्ट्राव्हायोलेट ए सगळ्यात जास्त डेंजरवाली रे आहे आणि त्याच्यापासूनच आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायचंय. घराच्या आतमध्ये जर आपण बसलो असू ना तरी सुद्धा येतो. म्हणजे ते ग्लासला वगैरे प्रोटेक्ट म्हणजे ब्लॉक होतं, पण तुमच्या ग्लास पण तसे हव्यात की ज्या प्रोटेक्ट करतील. आता मी इथे लॅपटॉप समोर बसते, समोरच खिडकी आहे, समोरूनच मला खूप जास्त एक्सपोजर येतं. तर इथे अल्ट्राव्हायोलेट ए नाहीये असं नाहीये. मी घरात आहे, मी खिडक्या लावलेल्या आहेत, पण इथे अल्ट्राव्हायोलेट ए आहे आणि त्यामुळे माझी स्किन डॅमेज होऊ शकते, मला पिगमेंटेशन येऊ शकतात, मला एजिंग येऊ शकतं, मला रिंकल्स येऊ शकतात. मी घरात बसली आहे म्हणजे मी सनस्क्रीन लावायची नाही असं नाही. मी घरात बसली, मी सुद्धा सनस्क्रीन लावली पाहिजे. सनस्क्रीनच्या वर PA++, असं लिहिलेलं किंवा असं मेन्शन असेल तर ती सनस्क्रीन घ्यायला सोयीस्कर आहे. मोस्टली सनस्क्रीन असतात ना ह्या फक्त SPF 30 वगैरे लिहिलेलं असेल तर तुम्ही समजून जा की याच्यामध्ये फक्त अल्ट्राव्हायोलेट बी याच्यापासून प्रोटेक्शन मिळणार आहे. अल्ट्राव्हायोलेट ए पासून प्रोटेक्शन मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला सनस्क्रीन घेताना बघायचंय PA+++ प्रोटेक्शन, PA+ प्रोटेक्शन. ओके, मला वाटतं तुम्हाला समजलं असेल, कन्फ्युजन होऊ नका. सनस्क्रीन कितीही चांगला घेतला, कितीही PA+++ किंवा किती SPFचा घेतला तरी सुद्धा सनस्क्रीन हा 2-3 तासांनी री अप्लाय करावा लागतो, कारण आपल्याला घाम येतो आणि आपली त्वचा सगळं जे काही आपल्या स्किनवर आपण लावलं असेल तर ती ॲब्झॉर्ब करत असते. सो 2-3 तासांनी आपल्याला सनस्क्रीन अप्लाय करायला लागते. की ग्राउंडवर असताल तर ग्राउंडवर खूप स्वेटिंग वगैरे असतं, सो 2 तासांनी तर तुम्ही नक्कीच रिअप्लाय करायला पाहिजे. आता बऱ्याच लोकांना असे प्रॉब्लेम्स असतात की सनस्क्रीन लावल्यावर आम्हाला पिंपल्स येतात. आपल्या स्किन टाईपनुसार आपण चांगली सनस्क्रीन निवडली तर मला नाही वाटत हा इश्यू होईल. जे ऑइली स्किन असेल तर जेल बेस, परत मॅट फिनिश आणि वॉटर टेक्स्चर असणारी सनस्क्रीन तुम्ही तुमच्यासाठी. ड्राय स्किन असेल तर क्रीमी टेक्स्चरमध्ये असणारी आणि हायड्रेटिंग फॉर्म्युला ज्यामध्ये आहे अशी सनस्क्रीन घ्या. आणि जर कॉम्बिनेशन असेल तर लाईट लोशन किंवा जेल क्रीम चालू शकेल. जर आपल्या स्किन टाईपनुसार आपण व्यवस्थित सनस्क्रीन घेतली तर आपल्याला पिंपल किंवा बाकीचे जे स्किनचे इफेक्ट होतात ते इफेक्ट होणार नाहीत. सनस्क्रीन घेताना तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर समजलंच असेल की SPF चेक करायचा, PA++ चेक करायचा आणि प्राइस पण चेक करायची. SPF चेक करायचा, PA++ चेक करायचा, कारण आपल्याला अल्ट्राव्हायोलेट ए पासून वाचायचे. ती जास्त लेअरमध्ये जाते आणि पिगमेंटेशन आणि फाईन लाईन्स आणि रिंकल्स वगैरे बऱ्याच गोष्टी तयार करते आणि हे सगळं स्लोली होत असतं. पुढे जाऊन जर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा आत्ताच जर मी माझ्या स्किनला चांगली ट्रीटमेंट दिली तर मला पुढच्या ट्रीटमेंटची गरज नाही लागणार. आता सनस्क्रीन काय 100% आपल्याला वाचवणार आहे का? नाही. म्हणून सनस्क्रीन लावायची नाही असं आहे का? नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीपासून वाचायचं असेल त्यासाठी जे जे करता येईल ते करायचं. एका शूटसाठी भोरला गेले होते आणि मी सनस्क्रीनच विसरले होते आणि असं हार्श उन्हाळ्यामध्ये सगळं शूटिंग होतं. तर त्या भर उन्हामध्ये एकतर मी सनस्क्रीन लावली नाही. त्यात इतका मेकअप आणि त्याच्यामध्ये इतकं डेंजर ऊन. मी तुम्हाला खरं सांगते, मला इथे
अक्षरशः सणासण सणासण हणल्यासारखी दिसत होते मी. आमचा ॲक्चुअली ब्लाउज होता, सो साडी वगैरे होती. त्यामुळे आमचा हा जो पोर्शन होता, हा पोर्शन पूर्ण ओपन होता. हात ओपन होते. सगळं सण बर्न झालं होतं, जळल्या गेलं होतं. ते इतकं डेंजर झालं होतं, की असं वाटत होतं आता तिथे जखमा होतील, त्यातून रक्त निघेल. इतकी मी त्रासली होत्या. कपड्यासोबत दुसरी नीड जी गरजेची होती, ती होती सनस्क्रीनची, की मी घेतलीच नाही. मला तेव्हा सनस्क्रीनची किंमत कळाली. खूप डेंजर झालं ते. त्यानंतर मला असं झालं, बाई कुठेही जाईल ना, मी सनस्क्रीन लावून जाईल. ते सगळं खूप डेंजर होतं. अक्षरशः स्किन जळल्यासारखी निघाली होती. म्हणजे डॉक्टरांना दाखवलं तर ते असे किंचाळतील अशी स्किन झाली होती. शेतात काम करत असताल किंवा तुम्ही बाहेर काही कशा आउटडोर जाणार असताल, काही असो, सनस्क्रीन लावायला पाहिजे. कारण सनस्क्रीनमुळे पुढे प्रॉब्लेम होतात. स्किन अक्षरशः जळते. तुम्ही तुमच्या आईला, काकूला, आत्याला सगळ्यांना सांगा. सगळ्यांना सांगा सनस्क्रीन लावा. कारण मोस्टली ज्या जास्त वयाच्या प्रौढ स्त्रिया असतात त्यांना इथे वांग आलेलं असतं, पिगमेंटेशन असतं आणि याचं हॉर्मोन्स पण कारण असतं. पण याचं कारण सनरेज सुद्धा असतं. कारण आधीपासून काळजी घेतलेली नाहीये. आणि बऱ्याच घरातल्या स्त्रिया, आई, काकू, आत्या, मावशी ह्या सगळ्यांचं कसं असतं, की आम्ही आमच्या वेळी काही लावलं नाही, आम्हाला गरज नाही. ॲक्चुअली लाईफस्टाईल सगळी आता बदललेली आहे, पॉल्युशन वाढलेलं आहे. स्वतःच्या स्किनला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला प्रॉडक्ट वापरावे लागतात आणि जर आपल्याला वापरून जर चांगला इफेक्ट मिळत असेल तर ते वापरायला काहीच हरकत नाही. मला असं वाटतं तुम्ही काही नाही वापरलं तरी सुद्धा चालेल, पण सनस्क्रीन गरजेची आणि सनस्क्रीन ही वापरा आणि वापराच. आता सनस्क्रीन वापरायची कशी? सनस्क्रीन जी आहे त्याच्यामध्ये अजिबात चिंगूपणा करायचा नाही, एवढीशीच घ्यायची, तेवढीशीच घ्यायची. सनस्क्रीन 2 बोटांवर घ्यायची, 2 फिंगर्सला आणि ते 2 फिंगर्स असे करून स्किनला लावायचे आणि बाहेर पडण्याच्या आधी 10-15 मिनिटं आधी लावायचे. कारण सनस्क्रीन उन्हात बाहेर पडल्या लगेच काम करत नाही. माझ्याकडे या 2 सनस्क्रीन आहेत. ही आहे लोटस हर्बलची आणि ही आहे डॉट अँड कीची. लोटस हर्बलची आहे, याला ऑलमोस्ट 1 वर्ष मी वापरून झालेलं आहे. ही सुद्धा SPF 60+ PA++ वाली आहे. सगळ्या रेजपासून माझं प्रोटेक्शन करणार अशीच ही सनस्क्रीन आहे आणि ही अशी क्रीमी टेक्स्चरमध्ये आहे, असं जाड टेक्स्चर आहे. आणि ही जी आहे डॉट अँड कीची, ही वॉटरी टेक्स्चर आहे आणि ही ॲक्चुअली आता सध्या आलंय ना की टिंटेड सनस्क्रीन वगैरे तसं आहे. पण मला ही लावल्यानंतर मला असं फील नाही झालं की मला टिंट आला किंवा मला फाउंडेशन लावल्यासारखं फील होतंय. सो असं काही मला या सनस्क्रीनमध्ये नाही वाटलं. पण या सनस्क्रीनचा सगळ्यात चांगला फीचर काय आहे की ही PA++ आहे. या 2 सनस्क्रीन मी तुम्हाला का रिकमेंड केल्या? कारण याच्यामध्ये PA++ आहे आणि SPF या दोघांचा जास्त आहे. आता तुमच्या स्किननुसार ऑइली, ड्राय आणि कॉम्बिनेशन स्किननुसार तुम्हाला कुठली सनस्क्रीन सूट होईल याचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल. जर तुम्हाला ते चेक करायचं असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन चेक करा. इव्हन मी या सुद्धा 2 सनस्क्रीनचं लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. मी रिकमेंड केलेली नाही लावली तरी सुद्धा चालेल, पण कुठली तरी सनस्क्रीन लावा, पण लावाच. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.